आता दिवस उगायलाच एवढं मोठं पातेलं चुलीवर ठेवलंय म्हटल्यावर समजून जायचं की उन्हाळी कामाला सुरुवात झाली आहे. तर आम्हाला कुरडया पापड्या तर काही करायच्या नव्हत्या. म्हटलं चला वेफर्सच करून घेऊया. आता इथं चूल पेटून पाणी उकळत ठेवलं होतं वेफर्ससाठी. आता ह्याची तयारी ना आम्ही आदल्या रात्रीच केली होती. आदल्या रात्री वेफर्स बनवून ठेवले होते. मोठ्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये तुरटी टाकून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी ते वेफर्स मस्तपैकी शिजायला टाकले होते. आता ते वेफर शिजत आहेत तोपर्यंत म्हटलं चला आपण आंघोळ करून येऊया आणि ते पूर्ण शिजवायचे नाही, 40 ते 50% शिजवायचे. आता शिजले का नाही ते चेक करत होते आणि ते छान शिजले होते. आता आमचं बऱ्यापैकी आवरलं होतं आणि उन्हाच्या अगोदर म्हटलं चला टेरेसवरती जाऊन वाळत घालूया. आणि ते घमेलभर वेफर्स वाळत घालायचं खूप जास्त अवघड आहे, कारण ते एक एक वेफर्स हातात घ्यायचा, तो बाजूला करायचा आणि मग वेगळा वेगळा सुट्टा सुट्टा करून वाळत घालायचा. छान वाळत होते, ऊन पण छान होतं. पण 4 वाजता माहीत नाही कुठून एवढं आभाळ आलं, विजा चमकायला लागल्या आणि गरजायला पण लागलं. मग टेरेसवर आले वेफर्स काढायला. नशीब पटकन वेफर्स काढले म्हणून, नाहीतर आज सगळे वेफर्स पाण्यात गेले असते. एवढी केलेली मेहनत ना सगळी वायाला गेली असती. आता मागं बघू शकता तुम्ही किती आभाळ आलेलं आहे आणि मी वेफर्स काढून खाली आले की लगेच धो धो पावसाला सुरुवात झाली.